नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार अपूर्व प्रशांत हिरे यांच्यावर मेहरबान तरी कोण, यावर अखेर प्रश्नचिन्ह। काही दिवसा अगोदर माजी आमदार अपूर्व प्रशांत हिरे यांच्यावर मालेगाव तसेच नाशिक शहरात व्यंकटेश कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेत बोगस कर्जदार दाखवून घोटाळा करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता। त्यासाठी त्यांनी कोर्टाकडे जामिनासाठी धाव घेतली होती, पण त्यांचा जामीन अखेर रद्द करण्यात आला होता। त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहे। पण येत्या काही दिवसात माजी आमदार अपूर्व हिरे यांचा वाढदिवस असून फरार असणारे अपूर्व हिरे यांचे नवीन नाशिक भागात कोणतीही महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडून परवानगी न घेता बॅनर झळकत आहे। त्यामुळे हे सरकार गुन्हेगारांना आश्रय देते की काय, असा साधा प्रश्न नागरिकांच्या मनात दिसून आलाय। एकीकडे अनेक गुन्ह्यात फरार असणारे अपूर्व हिरे यांच्या या बॅनरबाजीमुळे यांच्यावर पोलीस व प्रशासन यांचा धाक दिसून येत नाही असे दिसून येते। तरी भी हे जे बॅनर लावण्यात आले आहे यावर प्रशासन कारवाई करणार की नाही, यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले। S9 TV न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।